परमपूज्य माताजींनी दिनांक 20 जानेवारी 1978 रोजी स्वीट होम हॉल दादर येथे सर्व सहयोग्यांना केलेला उपदेश. सांगितले मी की सहयोग म्हणजे काय. आणखीन आपण धर्माच्या नावावर काहीही करत असतो, जे सुचेल ते. माणसामध्ये धर्म जागृत आहे, त्याला धर्माची भावना आहे, धर्माबद्दल विचार आहे, परमेश्वराबद्दल विचार आहे, आणि संतजनांनी जे काही सांगितलेलं आहे त्या रस्त्यावरही आपण हळूहळू पुढे जातो. पण तरी सुद्धा पुष्कळदा आपल्या लक्षात येत नाही की आपण किती घोड चुका करत होतो. फार मोठाल्या घोड चुका धर्माच्या नावात झालेल्या आहे. धर्म हा आपल्या पोटात असतो, तो काही बाहेर नसतो, कोणी शिकवायचा नसतो, तो आपल्यामध्ये. तो अव्यवस्थित झाला म्हणजे त्याचे त्रास सुरू होतात. तो व्यवस्थित करायला सहयोगच समर्थ आहे. तुमची जागृती झाल्याशिवाय, तुम्ही पार झाल्याशिवाय संबंध त्याची बरोबर मांडणी होणार नाही. ही गोष्ट निर्विवाद आहे. आणि आपण धर्म किती तऱ्हेने बिघडवत असतो, तिकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. धर्माच्या आपल्या कल्पना म्हणजे कोण शिकवत आपल्याला धर्माबद्दल. देवळात गेलो, एक बसलेत कुणीतरी, बायका वात्यावळत बसले, तिकडे कुणीतरी बडबडत बसले. प्रत्येक मनुष्याला धर्म समजत नाही. कुणाला वटवट करायला मिळाली, त्यांनी धर्माबद्दल बोलायला सुरुवात केली. लगेच आम्ही त्यांना महाराज केले. ते बसले भीक मागायला तुमच्याजवळ. इतकी तुमची श्रद्धा असेल इतकं तुम्ही आम्हाला द्या. तर तुम्ही आपले 1.25 रुपयाची श्रद्धा त्यांना वाहिली. तिथे पांडोबा तिथे जमले त्या देवळात. मग लागल्या बायका जायला तिकडे, पुरुष जायला लागले. मग ते पांडोबाचे हळूहळू गुरु झाले. मग त्यांनी सांगितलं की वा बघा, तुमचा बाप ह्या साली मेला, तुमची आई अमक्या साली मेली. वा, त्यांना कसं कळलं आमची आई कधी मेली, आमचा बाप कधी मेला. मग करता करता पुढे ते सट्ट्याचे नंबर, घोड्याचे नंबर, अमकं तमकं सांगायला लागतात. त्याच्याही पुढे गेल्यावरती तुम्ही सांगितलं की बघा, माझी सून मला फार छळते, तिच्या बापाचा काहीतरी तुम्ही करा. 3-4 दिवसांनी कळलं की बाप मेला. वा, काय गुरुजी, कमालच करून टाकली. मग त्या गुरूंचं हे असतं की उद्या तुम्ही माझ्याकडे 5 नारळ घेऊन या. 5 नारळ गेले. त्याच्यानंतर मग पुढल्या महिन्यामध्ये हे बघा 101 रुपये पाहिजेत. मग मी यज्ञ करतोय, यज्ञाला तुम्ही निदान तरी एक डबा भरून बरं का, निदान काही नाही तर तूप आणलं पाहिजे. म्हणजे याचं जसं काय बापाचं आपल्याला देणंच लागतंय की. तर बायका अगदी कसे करून चोरून मारून 2-4 पैसे वाचून आपलं त्यांच्यासाठी घेऊन चालले वेड्यासाठी. मग मुलं बघतात की हे का बा, आमच्या आई वडिलांचं काय समजत नाही, चालले आपलं घेऊन. ही वस्तू घेऊन जा, ती वस्तू घेऊन जा. ब्राह्मणाला श्रद्धेप्रमाणे आम्ही दिलं. आता तो ब्राह्मण आहे का नाही, त्याला काही परमेश्वराकडनं काही शक्ती मिळाली आहे की नाही, त्याला काही परमेश्वराने सत्ता दिली आहे की नाही, की उगीच आम्ही त्याला ब्राह्मण मानून त्याच्याकडे जाऊन त्याला सगळं हे देतो. बरं, ज्या माणसाला स्वतःची सुद्धा कमाई करण्याची अक्कल नाही, तो मनुष्य कशा कामाचा असू शकतो. जो तुमच्या पैशाच्या दमावर आज तुमच्यावरती आपले दिवस काढतो, अशा घाणेरड्या माणसाच्या समोर आपण आपलं डोकं लवतो. म्हणून मोहम्मद साहेबांनी सांगितलं की कुणाच्या समोर डोकं लववायचंच नाही, तर मिनिस्टरांच्या समोर सुद्धा आपण डोकं लावू. हे डोकं फक्त ज्या माणसाला परमेश्वराने नियुक्त करून पाठवलेला आहे, जो परमेश्वराचा मनुष्य आहे, त्याच्या समोरच लवलं पाहिजे. एकदा हे लवलं की झालं, आमच्या हिशोबात विशुद्धी चक्र तुमचा खाता, नाहीतर आज्ञा घेत. फार मोठा गुन्हा आहे परमेश्वराच्या दरबारात. फार मोठा गुन्हा आहे की जो मनुष्य परमेश्वराचं थोतान करू येतो त्याच्यावर तुम्ही अंधपणाने विश्वास ठेवायचा. तसे अत्यंत चाणाक्षनी हुशारा. 1 पैसाही कुठे खर्च करायचा म्हटला तर 17दा बाई विचार करते की हे घेऊ की नाही घेऊ.
पण ह्या गाढवांना पैसे देताना तुम्हाला जरासा असाही विचार येतो ना, कदाचित त्याला शेपूट असेल बघावं गाढवे. हा आपण धर्म खराब करण्याचा मुख्य. एक पैसा सुद्धा परमेश्वराच्या नावावर घेणारा मनुष्य हा अत्यंत पापी आणि दुर्जन. तो मग देवळात पुजारी बनून बसेना का, ते शंकराचार्य बनून बसेना का, सगळेच्या सगळे इथून तिथून गेलेले लोक आहेत, सगळे नरकात पोहोचणार आहेत. आणि तुम्ही त्यांच्या मागोमाग किंवा पुढे निघाल. स्वतःला शंकराचार्य म्हणतात आणि वरती डोक्यावरती सोन्याची अंबर, दुसऱ्यांचे पैसे झुला. लाज नाही वाटत ह्या लोकांना? जिथे पाहावं तिथे हा घोटाळा आहे. आणि माताजी असं म्हणतात, म्हणजे माताजी फार वाईट, कारण मला सगळं दिसतंय ना, तुमचं पुढचं मागचं सगळं. इतकंच नव्हे, फॅमिली पाहिजे. आता ह्या गुरु लोकांनी एकेकाने जे गुरु घट्टालपणा करून ठेवलेला आहे आणि गुरु गुरु म्हणून जे लोकांच्याकडनं पैसे उकळलेले आहेत आणि वाटेल ते धंदे करतात, तुमच्या डोळ्यात देखत घालेले धंदे करतात, तरी सुद्धा त्यांना तुम्ही गुरु मानता. म्हणजे तुम्हाला अक्कल आहे की नाही असा परमेश्वराला प्रश्न पडलेला आहे. अशा स्थितीमध्ये धर्माची मात्र विल्हेवाट लागते. स्वतःच तुम्ही नुकसान करून राहिला, खरोखरच फार नुकसान करून घेतलेलं आहे. त्याला धर्म म्हणता येत. एक बाजू ही धरली अंधश्रद्धेची आणि मूर्खपणाची, तर दुसरी बाजू अत्यंत घमेंडखोरपणाची पण आहे. परमेश्वर म्हणजे कोण आम्ही मानतच नाही, म्हणून परमेश्वर म्हणजे काय नकोच, त्या आम्हाला गोष्टीच नकोत. आम्ही म्हणजे पैशाच्या मागे लागलेले किंवा सत्तेच्या मागे लागलेले अरे रावी करणारे लोक, आम्हाला ते नको, म्हणून इकडे निघाले. मग काहीतरी काढलं पाहिजे. पैसा असा तसा मिळवायचा म्हणजे माणसांची जी काही कमजोरी असेल ती उपसून काढायची, नसेल तर त्यांच्या डोक्यात भरायचं. म्हणजे आजकाल नवीन निघालाय बायकांचं की तुमची फिगर चांगली पाहिजे. कशाला पाहिजे? आपल्याला काही सिनेमाचे ऍक्ट्रेसेस पाहिजे, मग त्याच्यासाठी मग काहीतरी काढलं पाहिजे. मग तोंडाला हे लावा तर, पायाला हे लावा तर, हाताला हे लावा तर. पुरुषांचंही तसंच. त्यांना सांगायचंय बघा तुम्हाला इलेक्शन लढवायचं आहे ना, मग तुम्ही आता जग जाहीर करा की आम्ही पक्के कट्टर हिंदू आहोत किंवा आम्ही कट्टर मुसलमान आहोत. ते ह्यांना मी म्हणते तुम्ही या तर माझ्यासमोर, मी विचारते तुम्हाला केवढं माहिती आहे त्याच्यातलं, काही समजतं का? कट्टरता हा धर्माच्या अगदी विरोधात आहे. म्हणजे जर धर्म प्रकाश आहे तर कट्टरता हा महाअंधार. कोणत्याही गोष्टीमध्ये कट्टरता आली म्हणजे समजायचं की आम्ही म्हणजे अत्यंत कामातून गेलेले लोक झालो. कट्टरता येणं हे परमेश्वरामध्ये कशी कट्टरता येईल तुम्ही सांगा? ज्याला सर्व विश्वव्यापी संसार चालवायचा आहे, ज्यांनी हे सर्व अनेक महान लोक आपल्या संसारात पाठवलेले आहेत, त्यांचे जे काही अनुयायी आहेत ते आपापसामध्ये वादविवाद करून, भांडणं करून आणि नंतर मोठमोठाले पक्ष निर्माण करून आणि भांडत असतात. असल्या तऱ्हेचा मूर्खपणा करून आपण आपला धर्म बिघडवतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कॅन्सरचा रोग पोटामध्ये कट्टरपणाने होतो. पुढे माझ्याकडे कॅन्सरसाठी तुम्ही आल्यावरती आधी हा विचार करून या की आम्ही कट्टरपणा पोटात धरलाय का. ही गोष्ट अगदी निर्विवाद. कोणची गोष्ट धर्माविरुद्ध तुम्ही केली की तुम्हाला कॅन्सर हा होणार. ह्या कलियुगामध्ये हा पूर्वी रोग नव्हता, कलियुगातच सुरू झालेला आहे, कारण आम्ही आलोय आता बघा. धर्माविरुद्ध आचरण केल्याबरोबर तुम्हाला रोग हा होणार. धर्म म्हणजे काय? मधोमध राहणे, कोणत्या अतिशयतेला उतरायचं नाही, कोणती गोष्ट अतिशय घेऊन धरायची नाही, मधोमध राहणे. जो मनुष्य मधोमध राहील त्याला हा रोग कधी होणार. अतिकर्म म्हणजे आता मला हे करायचंय, मला काम ते करायचंय, माझं ते करायचंय, मग त्याच्यामध्ये एवढा अहंकार माणसाला होऊन जातो, म्हणजे मी केवढा यशस्वी थोर पुढारी. शेवटी जोडे पडतात ते जाऊ दे, त्याच्या आधी काहीतरी घाणेरडा रोग होणार. म्हणजे कोणता? डायबिटीज, नाहीतर हार्ट, कारण काही संतुलन नसल्यामुळे होतं आणि शेवटी कॅन्सरवर येणार. म्हणजे शरीराला सुद्धा समजत असतं की तुमचं चुकतंय. शरीर धर्मामध्ये सबंध धर्मांचा अंश आहे. शरीरच तुम्हाला आधी सांगतं की बाबा हे करू नकोस, हे करू नकोस, तुम्हाला ताप येईल, काहीतरी त्रास होईल का, हे करू नकोस, झालं फार झालं आता सोड याला. पण तुम्ही ऐकत नाही, शरीराचं वाढत जातं ते.
त्यांनी त्रास. सहजयोगामध्ये हे सगळं अगदी शिकण्यासारखं. पण जर तुम्ही मधोमध मंडळी साधारण प्रवृत्तीची असाल, साधारण, तर सहजच तुम्ही पार होता. पार झाल्यावर मात्र तुम्हाला सहजयोगात जमावं लागतं. त्याच्यानंतर जमावं लागतं. पार पटकन व्हा, त्याला काही हरकत नाही, आम्ही करून टाकू. ते कार्य घटित होतं, पण त्याच्यानंतर जमावं लागतं. म्हणजे काय, आम्हाला सत्यच हवं, दुसरं काही नको असं म्हणत राहायचं. जे सत्य नसेल ते आम्ही घेणार नाही, सत्य जे दिसेल तेवढंच आम्ही घेऊ असं म्हणत चालले की बरोबर उतरतं ते. आणि मग काय आनंद येतो तो अगदी बघण्यासारखा आहे. सहजयोग हे काही भाषण नव्हे किंवा हे लेक्चरबाजी नव्हे, त्याच्यामध्ये काही इलेक्शनबाजी पण नाही, काही त्याच्यात नाही. हे तुमच्यातलं, तुमच्यात जे आहे ते शोधण्याचं साधन आहे. तुमच्यातलं जे काही महत्त्वपूर्ण आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, त्या आत्मामध्ये उतरण्याचं जे साधन आहे ते सहजयोग आहे. ते तुम्ही स्वतःसाठी, आपल्या भल्यासाठी मिळवायचं असतं. माझं काही तुम्ही भलं करणार नाही. तुम्ही आपल्या शक्तीला ओळखा. तुमच्यात जी शक्ती आहे ती जागृत झाली पाहिजे. तुम्ही आपल्या शक्तीला प्राप्त झालं पाहिजे, एवढीच आमची इच्छा. त्या शक्तीला तुम्ही प्राप्त झालं पाहिजे. आणि त्या शक्तीला मारक अशा अनेक गोष्टी ज्या झालेल्या आहेत, त्यातल्या मी काही तुम्हाला सांगितलं. आता माताजी, तुम्ही असं कसं म्हणता देवळात नाही जायचं? जायचं देवळात. पण तुम्ही देवळात जायचं आणि तिथे जाऊ, देवळात जाऊ आणि परत यायचं. तिथल्या त्या 2 पैशाच्या त्या माणसाच्या समोर डोकं वाकवायची काय गरज नाही. आजकाल तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिर्डीला मी जाऊन आले, मागच्या वर्षी गेले ते शिर्डीला, तर होते तिथे साईबाबा, पण म्हणजे झोपले होते. मग त्यांना जागृत केलं मोठ्या मुश्किलीने ते मागल्या वर्षी. पण मागच्या वर्षी मी शिर्डीला गेले तर साईबाबा जागृतच झाले नाही, तिथे जागृती नाही, व्हायब्रेशन संपलेले. म्हणजे साईबाबा तिथं उठले, कारण इतका घाणेरडा प्रकार तिथे जाऊन तुम्ही लोक करता. तिथे त्या घाणेरड्या त्या झिपऱ्या साईबाबाचे तुम्ही फोटो लावून ठेवलेत मूर्खाचे. अशा घाणेरड्या लोकांना सगळ्यांना तिथे बसवल्यावर तिथे कशाला तिथे राहणार आहे? लोक साईबाबांचं दर्शनाला जातात, तिथे त्या घाणेरड्या झिपऱ्याचे कशाला फोटो विकत घेता तुम्ही? समजलं पाहिजे. राक्षसी चेहरे तुम्हाला ओळखता येत नाही, एवढी अक्कल नाही तुमच्या डोक्यात की हा राक्षस दिसतोय नुसता. चेहऱ्यावरनं ओळखलं पाहिजे की मनुष्य कसा आहे, काय. एवढी तर अक्कल माणसाला. अहो, कुत्र्याला आहे, मांजरेला आहे. हो, आता फक्त जर म्हटलं तर जेवढे काही ढेकणं आणि असे पॅरासाइट्स असतात त्यांना नसते ही अक्कल. ते बरोबर तशा ठिकाणी जाऊन बसते. मग तुम्ही कुठल्या माळतात हा विचार. चेहऱ्यावरनं ह्या लोकांना तुम्ही ओळखू शकतात. पार झाल्यावर मात्र तुम्हाला व्हायब्रेशन्स कळेल. मग जाणारच नाही तुम्ही, मग सांगायला नको तुम्हाला. आपोआपच ते मग ते झालं. आणि जर ते जमलं तर मनुष्य आपोआप सुधारतो. पण एक आहे मात्र की असा आपल्या मनामध्ये विचार केला पाहिजे की आमच्यामध्ये असे किती लोक आहेत ज्यांना खरोखरच स्वतःची शक्ती पाहिजे. दुसऱ्यांच्या पैशावर उड्या मारायला नको, तशाच दुसऱ्यांच्या शक्तीवर तुम्ही उड्या मारायला नको. आमचे गुरु म्हणजे काय काय करतात हो, ते त्यांचं असं आहे, ते जमिनीवरनं उठून उभे राहतात. असं का? असे तरंगतात. मग त्यांचं काय लोणचं घालायचं? अहो, इथून एखादा मनुष्य असा तरंगत वर गेला तर त्यांनी आमचा काय फायदा आहे? त्याच्यासाठी वाहनं बनवली आहेत की आम्ही? कशाला पाहिजे असे तरंगणारे लोक आम्हाला? आणि आमचे गुरुजी आले आणखी त्यांनी ते भस्म काढून दिला आम्हाला. असं का? कुठनं आलं भस्म माहिती आहे का? स्मशानात सरळ येऊन राहिलाय ते लावा आपल्या कपाळाला आणि जा स्मशानात स्वतः. दुसऱ्यांची शक्ती बघून किंवा दुसऱ्यांचे पैसे बघून दिपण्याची काही गरज नाही. तुमची स्वतःची शक्ती बघा ना केवढी जबरदस्त आहे. तुम्ही स्वतःचे गुरु आणि तुम्ही स्वतःचे संचालक आहे. तुम्हाला कशाला पाहिजे दुसऱ्यांची गरज? मी तुमची आई आहे आणि मी तुम्हाला हे सांगते आहे आणि मी तुमची शक्ती तुमच्या जी आहे ती दाखवून द्यायला बसलेले. आईचं काय विचारायचं? तुम्हाला जन्म देते, तिला काय न, फक्त द्यायला बसली. फक्त देणंच देणं आहे तिच्या नशिबी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आईचं काय असतं. पण मुलगा जर वाईट मार्गाला लागला, जर तो चुकून वागतोय, तर तिच्या अंतरात, म्हणजे चांगली बाई असायला पाहिजे, बदमाश बाईचं नाही म्हणत मी, तिच्या अंतरात केवढा त्रास होतो की माझा मुलगा कामात न गेला, त्याचं कल्याण होत आहे, अनितीच्या मार्गावर चालला आहे,
तिला किती रडायला येतं, तिला आतून केवढा क्षोभ होतो. आणि कधी कधी गरजते मग ती ओढते मुलाचा हात, त्याला म्हणते हे बघ बेटा इकडे जायचं नाही, हे चुकलेला मार्ग आहे, हा घ्यायचा. त्याला समजवते, कधी प्रेमाने गुंजारते, त्याला समजवून बघते, सगळं करून बघते. तेव्हा तसंच मला तुमचं सांगणं आहे की तुम्ही सहयोगामध्ये पार झाला. काही मंडळी इथे अधिक मंडळी इथे पार झालेली आहेत, काही मंडळी नवीन आलेली. जी मंडळी पार झाली आहेत त्याच्यातली पुष्कळ मंडळी पुष्कळ स्थावर झाली, पण अजून स्थावरता आलेली नाही. कारण असं आहे की पुष्कळ गोष्टी आपोआप सुटल्या, म्हणजे शारीरिक त्यांचे त्रास गेले, मानसिक त्यांचे त्रास गेले आहेत. आणखी त्याच्यापेक्षा त्यांना आणखीन म्हटलं तर थोडं बहुत लक्ष्मीचंही वरदान मिळालेलं आहे आणि सगळे सुखी आहेत. आमचे सहयोगी लोक एक विशेष तऱ्हेने सुखी आहेत, त्यांच्या तोंडात तजेल आहे आणि ध्यानात असतात. अत्यंत त्यांची प्रगती झालेली आहे. आता आणखी प्रगती पुढे होऊ शकते आणि केली पाहिजे, कारण आता तुम्ही परमेश्वराच्या राज्यात आल्यावर फक्त तुम्हाला हे शिकलं पाहिजे की परमेश्वराच्या राज्यातले नियम काय. तर असं म्हणता येईल की पुष्कळचे नियम तुमच्या आतापर्यंतच्या जीवनाच्या विरोधातच आहे. म्हणजे एक तर नियम असा आहे की जितकं द्या तितके तुम्ही वरती जा, जितकं देत सुटाल तितकं तुम्ही वर उठा, असा एक नियम आहे. आणि दुसरा नियम असा आहे की माझं माझं म्हणणं सुटलं पाहिजे. त्या राज्यात काय आहे, माझा पैसा, माझं घर, म्हणजे आपण कोर्टापर्यंत जाऊ शकतो. अहो मी ह्या घराचे पैसे भरले म्हणजे झालं, मग त्याच्यावर कोणी त्याच्यात येऊन राहू शकत नाही. वाटेल तुम्ही करा, तुमचं घर, तुमची मुलं, तुमची बायको, तुमची आई आणि तुमचं डोकं, हे सगळं तुम्ही आधी रजिस्टर जरी करून ठेवलेलं असलं तरी काहीही तुमचं राहत नाही.